नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 28व्या पाठाला सुरुवात करायची आहे आणि आज जो पाठ आपण पाहणार आहोत ही एक कथा आहे आणि या कथेमध्ये चिचू नावाचा उंदीर, एक परी आणि हत्ती ही काही प्राणी या कथेमध्ये देण्यात आलेली आहेत आणि या कथेला आता आपण सुरुवात करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या कथेला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला मराठी विषयाचं पाठ्यपुस्तक काढायचं आहे आणि त्या पाठ्यपुस्तकाचा पान क्रमांक 74 काढायचा आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आज जी आपण कथा अभ्यासणार आहोत त्या कथेचं नाव आहे मोर पिसारा। तुम्ही मोर पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचे जे पंख असतात त्याला पिसारा म्हणतात आणि तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस ढग येतात आणि पाऊस पडायला सुरुवात होते त्यावेळेस मोर हा नाचत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये चिचू नावाचा एक उंदीर आहे आणि तो त्याच्या आईला काय बोलत आहे ते आता आपण पाहूया। पहा, या चित्रामध्ये तुम्ही चिचू नावाचा उंदीर पाहू शकता आणि त्याची आई आहे ही। तर चिचू नावाचा उंदीर त्याच्या आईला काय बोलत आहे पहा। चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुणभुण करत फिरायचा। पहा, हा चिचू नावाचा उंदीर जो आहे तो त्याच्या आईच्या मागे भुणभुण करत फिरणे म्हणजे त्याच्या आईच्या मागे कधीही फिरतच असायचा। कधी कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावंसं वाटायचं, तर कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या। पहा, आणि या चिचू नावाच्या उंदराला कधी पक्ष्यांसारखं उडावंसं वाटायचं, तर कधी त्याला सशासारख्या उड्या सुद्धा माराव्या असं वाटायचं। तर आता काय होते पहा, पुढे आपल्याला दिलेलं आहे। एकदा चिचू म्हणाला, आता पहा हा चिचू उंदीर काय म्हणत आहे, आई काय हा माझा काळा रंग, मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो। पहा, उंदीर कसे कोणत्या रंगाचा असतो विद्यार्थी मित्रांनो, काळ्या रंगाचा। आणि हा चिचू त्याच्या आईला विचारत आहे, आई काय ग माझा हा काळा रंग, खूपच काळा रंग आहे आणि मी जर बदकासारखा गोरा गोरा असतो तर किती चांगलं झालं असतं, असा तो त्याच्या आईला म्हणत आहे। आता काय होते पहा, हे म्हणत असतानाच त्या जंगलामधून एक परी चाललेली असते। पहा, पुढे दिलेलं आहे, त्यावेळी तिथून एक परी चालली होती। पहा, चित्रामध्ये तुम्ही परी पाहू शकता आणि ही परी तिथून चाललेली असते ज्यावेळेस चिचू आणि त्याची आई एकमेकांमध्ये बोलत असतात। त्यावेळेस ही परी चाललेली असताना ती हे संभाषण ऐकते, त्या एकमेकांमधलं बोलणं ऐकते। तिनं ते ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागे लपून बसली। पहा, आता या परीला चिचूचं आणि त्याच्या आईचं बोलणं ऐकू आलं आणि बोलणं कसं होतं की या चिचू नावाच्या छोट्या पिल्ल्याला त्याचा काळा रंग आवडत नव्हता। त्याला काय वाटायचं, मी बदकासारखा गोरा गोरा पान पाहिजे होतो। हे ऐकल्याच्या नंतर परी त्यांचं हे बोलणं ऐकते आणि त्यांची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागे लपून बसते। पहा, या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता या झाडाच्या मागे परी लपून यांचं संभाषण ऐकत आहे। आता पहा पुढे काय होतं, आई म्हणाली, आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो, त्यालाच जाऊन विचार। पहा, आता या उंदराच्या म्हणजे या चिचूच्या आईनं या चिचूला काय म्हणाली की या जंगलामध्ये एकच आपल्या या जंगलामध्ये रामू नावाचा हत्ती जो आहे तो खूप हुशार समजला जातो आणि त्यालाच जाऊन विचार की गोरं होण्यासाठी काय करावं लागेल। आता या चिचू नावाच्या उंदराकडे दुसरा पर्याय नसतो, त्यामुळं तो चिचू नावाचा उंदीर त्या रामू नावाच्या हत्तीकडे पळत निघतो। पहा, चिचू पळत रामूकडे निघाला, परी त्याच्या मागे होतीच। वाटेत त्याला मोर दिसला, चिचू रामूकडे पोहोचला। पहा, चिचूनं काय केलं, मग त्या रामू नावाच्या हत्तीकडे जायला तो निघतो आणि परी जी आहे ती परीला गंमत पाहायची होती की नेमकं हा छोटा चिचू नावाचा उंदीर काय करतो। मग त्याच्या मागे परी सुद्धा असते आणि वाटेत जाताना या चिचू नावाच्या उंदराला मोर दिसतो आणि चिचू रामूकडे मग चालत चालत जात असतो आणि रामूकडे पोहोचतो। रामू कोण आहे, हत्ती आहे, जो की जंगलामधील एक हुशार प्राणी आहे असं चिचूची आई चिचूला म्हणाली होती। पहा, मग पुढे काय होतं, चिचू म्हणाला, मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे। पहा, चिचूला वाटेमध्ये मोर दिसतो आणि मोराचा पिसारा जो आहे
तो दिसायला खूप सुंदर असतो. त्यामुळं या चिचूला असं वाटतं की मला या मोरासारखा पिसारा हवा आहे, असं तो त्या हत्तीला म्हणतो. त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला. पहा, रामू नावाचा हत्ती जो आहे तो खूप हुशार आहे आणि त्याला या चिचूचं बोलणं ऐकून हसू आला. कारण चिचू काय म्हणत आहे, छोटं उंदराचं पिल्लू म्हणजेच हा चिचू, तो काय म्हणत आहे की मला या मोरासारखा पिसारा हवा आहे. त्याची ही इच्छा ऐकून रामू जो आहे तो हसू लागतो. तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली आणि चिचूच्या शेपटीच्या वर अगदी मोरासारखा रंगीबेरंगी पिसांचा पिसारा आला. पहा, या परीनं काय केलं, रामू नावाच्या हत्तीमध्ये आणि चिचूमध्ये चाललेलं बोलणं ऐकलं आणि चिचूची इच्छा काय होती चिचूची की त्याला मोरासारखा पिसारा पाहिजे होता. मग काय झालं, या परीनं जादूची कांडी फिरवली आणि चिचूच्या शेपटीच्या जागी मोरासारखा रंगीबेरंगी सुंदर असा पिसारा तयार झालेला आहे. तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, या चिचू नावाच्या उंदराला या ठिकाणी पिसारा आलेला आहे, म्हणजेच पंख आलेले आहेत. पहा, आता रंगीबेरंगी पिसांचा पिसारा आला. तो होता छोटाच, त्याच्या मापाचा, पण सुंदर. पहा, त्याच्या मापाजोगाच हा पंखांचा जो पिसारा आहे तो त्याच्या मापाचाच होता आणि दिसायला पण खूप सुंदर होता. तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता, या चिचू नावाच्या छोट्या पिल्ल्याला मोरासारखा पिसारा आलेला आहे. आणि हा मोरासारखा पिसारा कशामुळे आला, या परीने जादूची कांडी फिरवल्यामुळं या चिचू नावाच्या उंदराला मोरासारखा पिसारा आला, म्हणजेच पंख आले. पहा, मग पुढे काय होते, चिचूनं पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला. पहा, या चिचू नावाच्या उंदरानं त्याला आलेले पंख म्हणजे पिसारा पाहिला आणि तो अतिशय खुश झाला. आणि खुश होऊन काय म्हणतो, पहा, तो रामूलाही विसरला. पहा, तो ज्या रामू नावाच्या हत्तीला विचारण्यासाठी आलेला होता त्या रामू नावाच्या हत्तीला सुद्धा तो विसरला. आणि पुढे काय होतं, पहा, आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला. पहा, आणि मग हा चिचू नावाचा उंदीर काय करतो, त्याच्या आईला हा पिसारा दाखविण्यासाठी पळत पळत घरी निघतो. पहा, तुम्हाला जरी एखादी नवीन गोष्ट जर दिसली तर तुम्ही तुमच्या आईला सांगता की नाही, त्याच पद्धतीनं या चिचू नावाच्या उंदराला सुद्धा नवल वाटलं की मला पिसारा आलेला आहे आणि मी खूपच सुंदर दिसत आहे, हे दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघतो. आणि घरी निघाल्याच्या नंतर काय होते हे आपल्याला पुढच्या पानावरती दिलेलं आहे. पहा, आता नेमकं पुढे काय घडते, तो बिळापाशी आला. आता उंदराचं घर काय असते, बीळ. उंदीर बिळामध्ये राहतो. तर तो ज्या घरामध्ये राहत होता, बिळामध्ये राहत होता, त्या बिळापाशी आला आणि त्याला आता नवल वाटत होतं, माझ्या आईला हा रंगीत पिसारा दाखवायचा आहे. त्यामुळं तो त्या बिळापाशी येऊन थांबतो. पळून पळून त्याला खूप भूक लागली होती. पहा, चिचू नावाचा उंदीर पळत पळत आईला हा रंगीत पिसारा दाखवण्यासाठी येत होता आणि खूप पळल्यामुळं त्याला भूकसुद्धा लागलेली होती. घाईघाईनं तो बिळात शिरू लागला. पहा, घाईघाईनं काय केलं, हा चिचू नावाचा उंदीर या बिळामध्ये शिरण्याच्या तयारीत होता. म्हणजे आणखी काय घडलं, पहा, त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आत शिरताच येईना. पहा, हा जो पिसारा आहे या पिसाऱ्यामुळं या चिचू नावाच्या उंदराला या छोट्याशा बिळामध्ये जाता येईन झालं, आतमध्ये जाता येत नव्हतं, तो अडकला. पहा, या पिसाऱ्यामुळं तो या बिळामध्ये जाताना अडकला. आता अडकल्याच्या नंतर पुढे काय होते, पहा, मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो. हा तर होता उंदीर, तो पिसारा त्याचा नव्हता, तो मिटेना. चिचू वैतागला, तो उलटा होऊन आत जाऊ लागला. तर बीळ पूर्ण झाकलं गेलं. पहा, या चिचू नावाच्या उंदरानं आईला हा पिसारा दाखवण्यासाठी घाईघाई येत असतो आणि त्या बिळापाशी आल्याच्या नंतर तो घाईघाईनं बिळात जाऊ लागतो, पण त्याच्या या पिसाऱ्यामुळे त्याला या बिळामध्ये जाताच येत नाही आणि तो बाहेरच अडकतो. त्यामुळं ज्या पद्धतीने पहा विद्यार्थी मित्रांनो, मोर त्याचा पिसारा जो आहे, त्याचे पंख जे आहेत ते फुलवू सुद्धा शकतो आणि मिटू सुद्धा शकतो. पण या उंदराला त्याचे ज्ञान नव्हते, कारण मुळात त्याचा हा पिसारा होता का नाही. हा पिसारा म्हणजेच पंख कोणाचे होते, मोराचे होते. त्यामुळं तो पिसारा त्याचा नसल्यामुळं त्याला तो बंद सुद्धा करता येत नव्हता, मिटता सुद्धा येत नव्हता. त्यामुळं चिचू शेवटी वैतागला. त्याला खूप
राग येत होता की हा काय पिसारा आला आणि यामुळं मला या बिळामध्ये सुद्धा जाता येत नाही, माझ्या आईसोबत सुद्धा भेटता येत नाही, त्यामुळं तो वैतागला, त्याला खूप कंटाळा आला, तो उलटा होऊन आत जाऊ लागला. आता यानं काय केलं, सरळ तर जाता येईना म्हणून आधी या पिसाऱ्याच्या बाजूने तो मध्ये जाण्यासाठी निघाला, पण तरी सुद्धा त्याला या बिळामध्ये जाता येत नव्हतं, कारण त्याचा जो पिसारा आहे या पिसाऱ्यामुळं हे बीळ झाकल्या गेलं होतं. आता पहा पुढे काय होतं. आता आई घाबरली, तिनं तोंडानं ढुशी देऊन त्याला बाहेर ढकललं. पहा आई घाबरली, कारण तिला काय वाटत होतं, हा काय अजब प्राणी आला आपल्या या बिळामध्ये, कोणीतरी अनोळखा व्यक्ती किंवा अनोळखा प्राणी येत आहे. त्यामुळं तिनं काय केलं, तोंडानं त्या उंदराला बाहेर ढकललं, तर चिचू पडलाच. पहा त्याच्या आईनं त्या उंदराला जोरात ढकललं आणि ढकलल्यामुळं तो चिचू जो आहे उंदीर तो या बिळाच्या बाहेर पडला. ती बाहेर आली, आईनं ढकलून पाडलं म्हणून चिचूला राग आला. पहा आईनं काय केलं होतं, तिला वाटलं हा नवीनच प्राणी कोणतरी आपल्या बिळामध्ये येत आहे आणि आता आपल्याला मारेल, म्हणून त्याच्या आईनं त्या उंदराला तोंडानं ढकललं आणि बाहेर त्यामुळं चिचू पडला. त्यामुळं चिचूला आता आईचा खूप राग आलेला आहे आणि तो आईवर चिडला सुद्धा, त्याला खूप खूप राग आलेला आहे. त्याला पाहून आईला हसूच फुटलं. पहा आता या चिचूला आईनं पाहिलं त्याच्या, आणि त्याचा हा अवतार पाहून त्याच्या आईला खूप हसू आला. ती आधी हसली आणि नंतर तिला काळजी सुद्धा वाटली. पहा आई आधी हसली, का हसली असेल, कारण की माझ्या या चिचू नावाच्या उंदराला, या चित्रामध्ये पहा या चिचू नावाच्या पिल्ल्याला माझ्या पंख आलेले आहेत, आणि त्यामुळं त्याच्या आईला आधी हसू आलं आणि नंतर तिला काळजी सुद्धा वाटली. आता तिला वाटलं हा पिसारा जो आहे तो आता माझ्या मुलाला म्हणजे त्या छोट्या उंदराला राहील आणि त्यामुळं एक प्रकारे याचं नुकसान होईल, त्यामुळं तिला त्या चिचूची काळजी सुद्धा वाटली. असा उंदीर कधी असतो का. पहा त्याच्या आईला काय वाटलं, असा उंदीर कधी असतो का, कारण ती घाबरली सुद्धा आहे आणि तिला त्या चिचू नावाच्या उंदराची काळजी सुद्धा वाटत आहे. आई भूक लागली बरं, चल आत. पहा आता चिचू काय म्हणत आहे, आई मला खूप भूक लागलेली आहे आणि तू आपल्या घरात म्हणजेच या बिळामध्ये चल. आता पहा कसा येऊ, पिसारा अडकतोय, मिटता येत नाही, पिसारा कसला, पसाराचा. पहा आता या चिचू नावाच्या उंदराला भूक लागलेली आहे आणि त्यांना आतमध्ये जायचं आहे. तो आईला म्हणत आहे आई भूक लागली, मग आई काय म्हणत आहे, चल मग आत, मी तुला जेवायला देते. पण तो काय म्हणतो, तो म्हणजे कोण, चिचू नावाचा उंदीर. कसा येऊ, कारण की माझा पिसारा जो आहे तो अडकत आहे, मला मिटता सुद्धा हा पिसारा येत नाही आहे, आणि हा पिसारा कसला, हा तर एक प्रकारचा पसारा आहे, कारण की मला या बिळामध्ये सुद्धा जाता येत नाही, आपल्या घरामध्ये सुद्धा जाता येत नाही, म्हणून एक प्रकारे हा पसारा आहे, असं हा चिचू नावाचा उंदीर त्याच्या आईला म्हणत आहे. पुढे काय होतं पहा, तिनं खाऊ बाहेर आणला, चिचूला भरवला. पहा चिचूच्या आईची माया खूप वेगळी असते असं म्हणतात ना, त्याच पद्धतीनं चिचूच्या आईनं काय केलं, त्याचा खाऊ जो आहे तो बाहेर आणला आणि त्या चिचूला भरवला. आता चिचूला खाऊ भरवल्याच्या नंतर त्याचं जेवण झालेलं आहे आणि पुढे काय होतं पहा, आई आता झोप आली. खाऊन झाल्यावर तो म्हणाला, पहा आई आता मला झोप येत आहे, असं खाणं झाल्याच्या नंतर हा चिचू नावाचा उंदीर त्याच्या आईला म्हणत आहे. पहा आता काय होते मग पुढे, आता आत कसा येणार, आता बाहेरच झोप बाळा. पहा त्याची आई काय म्हणत आहे, बाळा आता तुला तर पिसारा आलेला आहे आणि त्या पिसाऱ्यामुळं तुला या घरामध्ये म्हणजेच बिळामध्ये येता येणार नाही, त्यामुळं तू बाहेरच झोप, असं चिचूची आई चिचूला म्हणत आहे. चिचूला बाहेरच झोपावं लागलं. पहा कारण की काही इलाज नव्हता, कारण त्या पिसारा जो आहे तो पिसारा घेऊन तो चिचू नावाचा उंदीर त्या घरामध्ये म्हणजेच बिळामध्ये जाऊ शकत नव्हता, म्हणून चिचूला बाहेरच झोपावं लागलं. बिचाऱ्याला अद्दल घडली, बिचाऱ्याला म्हणजे याला जो आहे या एक प्रकारे अद्दल घडली असं त्याची आई म्हणत आहे. सकाळी आई लवकर बाहेर आली, चिचूही जागा झाला. आई मला हा पिसारा नको. आता पहा चिचूला हा पिसारा नकोसा झालेला आहे, कारण या पिसाऱ्यामुळे त्याला त्याच्या घरामध्ये सुद्धा जाता येत नव्हतं, त्यामुळं तो खूप कंटाळलेला आहे, त्याला हा पिसारा जो आहे तो नको आहे असं त्याच्या आईला तो म्हणत आहे.
असं होणार हे परीला माहीतच होतं. पहा, परीला हे माहिती होतं, पण त्या चिचूची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिनं ती जादूची कांडी फिरवली होती. ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती. पहा, परी जी आहे ती परी एका झाडामागे आधीच येऊन लपून बसलेली आहे. चिचू उदास झाला. परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली. पहा, चिचू उदास झालेला आहे, नाराज झालेला आहे. त्याला असं वाटायला लागलं की माझा जो आता हा पिसारा आहे तो कधीच जाणार नाही आणि मला माझ्या आईसोबत घरामध्ये म्हणजे बिळामध्ये राहता सुद्धा येणार नाही. त्यामुळं तो खूप नाराज झाला, उदास झाला. आणि मग काय केलं, परीनं झाडामागे लपलेली जी परी आहे त्या परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली. आणि पुढे काय होते पहा, आणि चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला. पहा, आणि लगेच परीनं ज्यावेळेस जादूची कांडी फिरवते त्यावेळेस चिचू पुन्हा पहिल्यासारखा होतो. आईनं त्याला जवळ घेतलं. त्याला खूप बरं वाटलं. पहा, आईनं आता या परीनं ज्यावेळेस जादूची कांडी फिरवते त्यावेळेस चिचू पहिले जसा होता त्या पद्धतीनं या चित्रामध्ये पाहू शकता पहिल्यासारखा झालेला आहे. आणि तो पहिल्यासारखा झाल्या त्याच्या आईनं त्याला जवळ घेतलेला आहे. आणि त्याला त्याच्या आईनं जवळ घेतल्यामुळं खूप बरं वाटलेलं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली मोर पिसारा ही जी कथा आहे ही कथा या ठिकाणी पूर्ण होते. तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली मोर पिसारा जी ही कथा आहे या ठिकाणी पूर्ण होते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही कथा समजलेली आहे ना विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीवरून आपल्याला एक बोध मिळतो आणि तो असा की आपण दिलेल्या गोष्टीमध्येच समाधानी राहावं. जर आपण जास्तीची हाव केली तर आपली या चिचू नावाच्या उंदराप्रमाणे आपली सुद्धा फसगत होऊ शकते. त्यामुळं जास्तीचे आपल्याला जे काही मिळालं आहे त्या मिळालेल्या गोष्टीमध्येच आपण समाधान मानावं, अशा प्रकारचा या कथेतून आपल्याला बोध मिळतो. आणि या ठिकाणी आपली कथा पूर्ण होते. या ठिकाणी ही कथा जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ती या कथेचे लेखक आहेत. ही कथा ज्यांनी लिहिलेली आहे आणि कथेचे लेखक आहेत ईशान पुणेकर. अशा पद्धतीने आपली मोर पिसारा ही कहाणी या ठिकाणी पूर्ण होते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.